नमस्कार. बसा बसा बसा. बघतो जरा काय बघतो. हॉल केलाय. पब्लिकला भेटेल. हा करायला पाहिजे. ते वाघे लांब पडले त्याच्या मागे सोलरचे एवढेच पॅनल आहेत काय? गरम पाण्यापुरते नाही, ते 10 kV होत आहेत. मग आपले रिक्वायरमेंट किती? या दरवाजाच्या ह्या गेटच्या बाहेर काय? ही ओपन स्पेस होती ना. आले झाले आता हॅलो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुका आपल्याकडे 13 मेला होणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही जे उमेदवार निवडणुकीकरता इच्छुक होते त्यापैकी आढळरावांनी परत राष्ट्रवादीमध्ये येऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि सन्माननीय अजितदादा पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला की त्यांना परत एकदा पक्षात घ्यायचं आणि घड्याळाच्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढवायला लावायची. माझ्यामध्ये आणि आढळरावांच्यामध्ये जे राजकीय मतभेद होते गेले 20-25 वर्षाचे राजकीय मतभेद ते एका दिवसामध्ये समजणं शक्य नव्हतं आणि जर ते शिंदेच्या चिन्हावर निवडणूक लढणार असेल किंवा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक असेल तर मलाही ते कुठं खूप अडचणीचं गेलं असतं आणि म्हणून माझा विरोध त्या ठिकाणी होता. आज आढळरावांनी निर्णय घेतला की राष्ट्रवादीमध्ये यायचा आणि घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला जर असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बरोबर राहणं माझ्या दृष्टीने फार इष्ट ठरणार आहे आणि तो निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे. तर तुम्ही त्याला विरोध दर्शवला होता, पक्ष स्वागत करेल, मात्र तुम्ही राजकारणामध्ये अधिक असाल असं कुठेतरी तुम्ही हे केलं होतं. मात्र आज दिलीप मोदींची भूमिका बदलली का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला एखादा सहकारी आपला नेता जर अडचणीमध्ये असेल आणि त्यांना जर आपली मदत लागत असेल तर अशा वेळेला काही भूमिका ह्या बाजूला सुद्धा ठेवाव्या लागतात. आज जर अजित पवार अडचणीत असतील आणि जर माझ्यासारखीनं भूमिका बदलली नाही तर मग पहिलीच भूमिका मी अजित पवारांच्या बरोबर जाण्याची घ्यायला नको होती. आज जर मी ती भूमिका घेतली तर मला दादांच्या हाकेला ओढ दिली पाहिजे, दादांच्या विचाराच्याच मागे गेलं पाहिजे आणि म्हणून मी माझी भूमिका या ठिकाणी बदलली. शिरूरमधला राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार आहे? आढळराव पाटील हे आता राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत.